नमस्कार मंडळी. भूतांच्या कथा, भूतांचे किस्से, भूतांचे सत्य अनुभव ऐकायचे? तर चला मग जाऊया डीटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला. नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, भय कथांचा थरार अनुभवण्यासाठी डीटी स्टोरी टेलर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की 4 मित्र कोकणामध्ये एका मित्राच्या लग्नाला येतात आणि एका पडीक घरामध्ये, म्हणजे बरीच वर्ष बंद असलेल्या घरामध्ये त्यांना जो काही भुताटकीचा अनुभव येतो तो आज आपण या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीचीच. शैलेश नावाचा एक मुलगा असतो. त्याचं घर असतं कणकवली तालुक्यामध्ये, म्हणजे कणकवली शहरापासून 25 किलोमीटर आतमध्ये दूरवर त्याचं घर असतं खेडेगावामध्ये. आणि त्याचं लग्न ठरलेलं असतं आणि पुण्यातील 4 मित्रांना त्याने आमंत्रण दिलेलं असतं. म्हणजे तो देखील पुण्यामध्येच कामाला होता, परंतु लग्नानिमित्त तो सुट्टी घेऊन गावी आला होता आणि त्याच्या कंपनीतल्या 4 मित्रांना त्याने लग्नाला बोलवलं होतं. आणि तो म्हणाला होता की हळदीला तुम्ही आदल्या दिवशी हजर असला पाहिजेत माझ्या घरी. त्यानुसार आज त्याचे 4 मित्र त्यांची कार घेऊन शैलेशच्या कणकवली तालुक्यामध्ये असणाऱ्या एका गावामध्ये सकाळीच ते पोहोचलेले असतात. शैलेशला पाहून आनंद होतो की आपले जीवाभावाचे मित्र आपल्या लग्नाला आलेत, हळदीपासूनच आलेत म्हणून. आणि आज हळदीची रात्र असते, त्यामुळे घराकडे रंगरंगोटी, त्याच्यानंतर लाईट, डीजे सगळं लावून ठेवलेलं असतो. सगळा सेटअप लावलेला असतो. ज्या हळदीला सगळ्या लागणाऱ्या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केलेली असते. आणि हे त्याचे मित्र दुपारी जेवण वगैरे करतात. मग आता दुपारी जेवण केल्यानंतर मग संध्याकाळी हळद तर 7-7:30ला सुरू होणार असते. मग ते दुपारी जेवण केल्यानंतर थोडाफार आराम करतात. संध्याकाळी थोडासा फेरफटका गावामध्ये मारतात, कारण गाव हे निसर्गसंपन्न गाव असतं. तिथल्या देवळामध्ये ते जातात. तिथले नदी किंवा त्या निसर्गाचा सगळा आनंद घेण्यासाठी म्हणून ते गावामध्ये फिरतात आणि संध्याकाळी 6-7 वाजता घरी येतात. घरी आल्यानंतर मग आता 7:30ला हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्यासाठी फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन ते आपले नवीन कपडे घालतात हळदीच्या कार्यक्रमासाठी म्हणून. तोपर्यंत गावातील लोक पाहुणे शैलेशच्या घरी त्याच्या हळदीच्या समारंभाला जमलेले असतात. घरात सगळ्या पाहुण्यांची लगबग सुरू असते आणि डीजेने आता ताल धरलेला असतो आणि थोड्याच अर्ध्या पाऊण तासामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. लहान मुलं, बायका, तरुण मुलं त्या डीजेच्या तालावरती नाचत असतात. दुसऱ्या दिवशी लग्न असतं. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम जोरदार सुरू असतो. आता हे मित्र देखील त्याच्यामध्ये त्याला हळद लावतात आणि त्या डीजेच्या तालावरती हे देखील नाचतात. आणि आता सगळीकडेच आहे. हळद म्हटलं की मग पिण्याचा कार्यक्रम आला, दारू पिण्याचा कार्यक्रम आला, ड्रिंक करण्याचा कार्यक्रम असतोच सगळ्या युवकांचा हल्ली सर्रास. त्याप्रमाणे ह्या 4 मित्रांनी पुण्यावरनंच येताना त्यांना लागणारी दारू, ती प्लास्टिकची ग्लासं, चकना, फरसाण वगैरे सगळं ते घेऊनच आलेले असतात. कारण ते जे गाव आहे ते शहरापासून 25 किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे तिथे काही सोयी नव्हत्या. म्हणून ते सगळं सामान जे दारू पिण्याचं ते घेऊनच आलेले. आता हे अर्धा 1 तास नाचल्यानंतर हे चौघेही आता घरातून त्या लग्न मंडपातून बाहेर पडतात. शैलेशला सांगतात की अर्ध्या तासामध्ये 1-2 फेक मारतो आणि पुन्हा येऊन मग इथे हळदीच्या कार्यक्रमामध्ये नाचतो वगैरे सगळं करतो आम्ही. शैलेश म्हणतो की जा आणि लगेच या आणि इथेच कुठेतरी प्यायला बसा. तर आता हे सगळे मित्र म्हणतात इथेच कुठेतरी बसणार. कोणतरी पाहिलं तर म्हणतील की याचे मित्र दारू पिण्यासाठी गावी आलेत म्हणून. मग ते काय ठरवतात की इथून म्हणजे शैलेशचं जे घर असतं तिथून त्याच्या समोरून घरासमोर थोडासा उतार असतो आणि पुढे गेल्यानंतर एक कच्चा रस्ता तो जो गावामध्ये गेलेला असतो, म्हणजे पुढच्या वाडीमध्ये गेलेला असतो. आता हे सर्वजण ते सगळं साहित्य पिशवीत भरून शैलेशच्या घरासमोरून त्या रस्त्यावरती येतात, कच्च्या रस्त्यावरती येतात. तर आजूबाजूला देखील माणसं त्या हळदीच्या कार्यक्रमाला येत जात असतात. त्यामुळे तिकडे वर्दळ असते माणसांची. त्यामुळे यांना कुठे दारू प्यायला जागा मिळत नाही. आता मे महिन्याचे दिवस असतात. आजूबाजूला शेतीचे सगळे जमीन असते. त्यामुळे कुठेही बसले असते ते प्यायला. परंतु येणारी जाणारी माणसं बघतील, आपल्याला काहीतरी म्हणतील म्हणून मग ते काय म्हणतात, की थोडंसं आपण पुढे जाऊ शैलेशच्या घरापासून आणि तिकडे कुठेतरी पुढे जाऊन मग प्यायला वगैरे बसू.
जसे ते पुढे जातात ना, आता कोकणामध्ये स्ट्रीट लाईट लावलेली आहे ग्रामपंचायतने, सगळीकडे लावतात. परंतु एकदा तो बल्ब बंद झाला, की मग त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. त्यामुळे काळोखच पसरलेला असतो गावात सर्रास. तसं ते थोडं 300-400 फूट पुढे जातात आणि आता ते विचार करतात, की आता प्यायची कुठे? तर इतक्यात आजोबाला पाहता आजूबाजूला त्यांना त्या रस्त्यापासून थोडंसं उंचावरती एक 300-400 फुटावरती एक घर दिसतं. जे बंद असतं, ज्या घरामध्ये लाईट वगैरे लागलेली नसते. आता हे मित्र म्हणतात, की त्या घरामध्ये कोण राहत नाही. बहुतेक असं वाटतंय कारण त्या घरामध्ये लाईट वगैरे तर लागलेली नाहीये. मग आता हे सगळेजण ठरवतात, की त्या घराच्या आपण अंगणामध्ये जाऊन किंवा वरांड्यामध्ये जाऊन बसून 2-2 पेक मारू आणि पुन्हा एकदा हळदीमध्ये नाचायला वगैरे जाऊ म्हणून. आता ते सगळेजण त्या घराच्या दिशेने त्या पायवाटेने जायला लागतात मुख्य रस्त्यापासनं आणि थोडं पुढे गेल्यानंतर मग त्या अंगणाच्या बाहेरच्या बाजूला एक लाकडी गेट त्यांना लावलेला दिसतो. आता ते मोबाईलच्या प्रकाशामध्ये तो गेट पाहतात, तर त्या गेटला लॉक नसतं, परंतु एका लोखंडी तारेने गुंडाळून तो गेट बांधून ठेवलेला असतो. आता हे सर्वजण काय म्हणतात, की आपण ती तार सोडायची, आतमध्ये जायचं आणि पुन्हा दारू पिऊन झाल्यानंतर बाहेर येताना ती तशीच बांधून मग आपण निघून जायचं. म्हणून ती ते तार असते ती सगळी सोडतात आणि तो गेट उघडतात. तो गेट उघडताना कर्र असा आवाज होतो. कारण तो लाकडी गेट असतो आणि आता यांना वाटतं, की हा गेट बऱ्याच दिवसापासून बंद आहे. कारण याच्या त्या बांधण्यावरनं, तारेवरनं त्यांना समजतं, की बऱ्याच दिवसापासनं इथे कोण आलेलं नाहीये. तो गेट उघडून पुढे गेल्यानंतर त्या रात्री 9-9:30 ला आजूबाजूला सगळीकडे अंधार पडलेला असतो. थोडासा चांदणं पडलेलं असतं त्याच्यामध्ये थोडंफार दिसत असतं. परंतु त्या घराच्या अवतीभोवती घनदाट अशी झाडी असते किंवा मग मोठी झाडं असतात. त्यामुळे तिथलं वातावरण ना थोडंसं असं विचित्र वाटत असतं. आता हे गेट उघडून अंगणामध्ये येतात. अंगणामध्ये सगळीकडे सुकलेला झाडांचा पालोपाचोळा जो मोठ्या प्रमाणावरती पडलेला असतो. त्यावरून यांना अंदाज येते, की बरेच दिवस काय बरीच वर्ष या घराकडे कोणी फिरकलेलं नाहीये. बरीच वर्ष हे घर बंद आहे. ते आता ठरवतात, की आता अंगणातून आपण 2-3 पायऱ्या चढून वरती जायचं आणि जो वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये दारू प्यायला बसायचं. आपल्याकडे उजेडासाठी मोबाईलची बॅटरी आहे. आता त्या सुकलेल्या पाल्यापाचोळ्यावरती पाय देत ते तो कर असा आवाज करत वरांड्यामध्ये पोहोचतात. वरांड्यामध्ये जेव्हा पोहोचतात ना, त्या वरांड्यावरती देखील बराच पालापाचोळा पडलेला असतो. वाऱ्याने आलेला असतो की कसा आलेला असतो तो माहीत नाही. परंतु वरांड्यामध्ये देखील पालापाचोळा असतो. आणि जिकडे-तिकडे मोबाईलची बॅटरी फिरवून ती बघतात, तर त्या घराच्या वरती छपराला लागून जळमट अशी कोळ्यांची लोंबत असतात. आणि ते वर पाहतात तर काय वटवाघळं त्या छपराच्या वाशांना लोंबकळत असतात. आणि जशी यांची चाहूल लागते तशी ती फडफड फडफड आवाज करत त्या वरांड्यातून बाहेर निघून जातात. आता ह्यांना या सगळ्या गोष्टी थोड्याफार विचित्र वाटत असतात. परंतु आता दारू प्यायची आपल्याला काय अर्धा पाऊण तास इकडे काढायचा आहे. अर्ध्या पाऊण तासानंतर आपण पुन्हा इथून निघून जाऊ. म्हणून मग ते आता वरांड्यातील जो पालापाचोळा असतो ते सगळे बाजूला करतात आणि ते जागा स्वच्छ करतात जेणेकरून आपल्याला बसता येईल म्हणून. आणि सर्वजण म्हणजे ते 4घे जण त्या ठिकाणी बसतात. परंतु त्या चौघामध्ये त्यांचा एक जो मित्र असतो, तो न पिणारा असतो. तो दारू पिणारा नसतो. आता हे 3घे जण बाटल्या, ती ग्लास, पाण्याची बॉटल, चकना वगैरे तो फरसाण आणलेलं सगळेजण ते 3घे जण पुढ्यात ठेवतात आणि प्रत्येक जण पेक आपला तयार करून मग ते प्यायला सुरुवात करतात. आता त्यापैकी जो एक मित्र असतो तो मोबाईलवरती टाईमपास करत असतो. तो म्हणतो त्यांना सांगत असतो, की चला लवकर आटपा आपल्याला हळदीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. नाहीतर तो शैलेश म्हणेल, की हे आलेत आणि आता आता कुठे गायब झालेत म्हणून. तर ते म्हणतात, "हो, आपण अर्ध्या तासामध्ये इथून निघून जाऊ." आणि सगळे ते 3घे जण प्यायला सुरुवात करतात. काही वेळानं एक घटना मित्रांनो अशी घडते, की वाऱ्याची एक झुळूक येते आणि त्या सगळ्यांच्या अंगाला स्पर्श करून जाते आणि त्यांच्या अंगाला जेव्हा वाऱ्याची ती झुळूक स्पर्श करून जाते ना,
त्यानंतर त्यांचं अंग अगदी बर्फासारखं थंडगार त्यांना वाटू लागतं. हे सगळेजण एकमेकांना विचारतायत, की "आत्ता जी वाऱ्याची झुळूक आली, त्याने माझं अंग थंडगार झालंय." आता दुसरा मित्र पण सांगतो, "हो रे, माझं पण अंग अंग थंडगार पडल्यासारखं वाटतंय. बर्फ जसं लावतात अंगाला आणि जसं थंड वाटतं तसं वाटतंय." हा एक विचित्र प्रकार त्या चौघांच्या बाबतीमध्ये घडलेला असतो. आजूबाजूला ते बघतात तर झाडांचं एक पान देखील हलत नसतं. परंतु सारखी एक 5 मिनिटांनी ती वाऱ्याची झुळूक यायची आणि त्यांना असं थंडगार पडल्यासारखं वाटायचं. जसं थंडीमध्ये जशी थंडी असते तशी. कारण मे महिन्याचे दिवस आणि एवढं थंडगार गारवा आपल्या अंगाला जाणवणं हे शक्यच नव्हतं. तरी देखील त्या गोष्टी बाजूला टाकून ते पुन्हा एकदा दुसरा पेक मारतात. आता जो न पिणारा मित्र असतो ना, ते आता चौघांना सांगतो, की "मी इथली ही जी जळमटं आहे, इथली वटवाघळं, हा पडलेला सगळा जो पालापाचोळा आहे आणि हे पडीक घर, बंद घर म्हणजे वर्षानुवर्ष हे घर बंद असल्यासारखंच वाटतंय. तर इथे मला काही योग्य वाटत नाहीये. आपण एक काम करूया, इथून निघून जाऊया खाली आणि कुठेतरी रस्त्याच्या बाजूला, आजूबाजूला शेतीमध्ये कुठेतरी जाऊन बसूया, पण इथे नको बसूया." आता हे चौघे जण ना, तिघे जण त्याला शिव्या घालतात. "अरे साल्या डरपोक आहेस तू. प्रत्येक वेळी तुझी नाटकं असतात. कोण नाही आलं इथे? अरे हे घर काहीतरी कारणास्तव बंद असेल आणि बंद घरामध्ये अशी जळमट किंवा वटवाघळं होणं साहजिक आहे, असा पालापाचोळा पडणं." आता तो मित्र गप्पच बसतो आणि मोबाईलवरती पुन्हा एकदा टाईमपास करू लागतो. त्यांचा दुसरा पीक पूर्ण होतो आणि इतक्यात त्या घरातून म्हणजे तो व्हरांड्यामध्ये बसलेले असतात. त्या व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला खिडक्या असतात. त्या बंद असतात आणि त्याच्यामध्ये दरवाजा असतो, जिथून आपण आतमध्ये घरामध्ये मेन हॉलमध्ये प्रवेश करतो. त्या दरवाजाच्या आतमधून म्हणजे हॉलमधून कोणतरी हिराची झाडू असते ना, केरसुणी, त्या केरसुणीच्या सहाय्याने कोणतरी आतमध्ये कचरा काढतंय. तेव्हा त्याचा जो सर्र जो होणारा त्या किरसुणीचा आवाज आहे, तो आतमधून येऊ लागतो. आता मात्र जो न पिणारा जो मित्र असतो त्या चौघामध्ये, तो कान देऊन आतमध्ये काय होतंय या गोष्टी सगळ्या ऐकू लागतो. तर कोणतरी आतमध्ये त्या घरामध्ये किरसुणीच्या साहाय्याने कचरा काढतंय असं त्याला वाटू लागतो. आता तो सगळ्या मित्रांना, त्या तिघांना सांगतो, "अरे, तुम्ही बंद घर म्हणताय ना, अरे त्या घरामधून कोणतरी कचरा काढतोय, तो किरसुणीचा आवाज येतोय." हे सर्वजण कान देऊन ऐकतात. तर त्यांना तो आवाज येत नसतो. फक्त त्या न पिणाऱ्या मित्रालाच तो आवाज येत असतो. बराच वेळ कोणतरी कचरा काढतंय असा त्याला आवाज येतो आणि काही वेळाने तो आवाज बंद होतो. आता ह्या न पिणाऱ्या मित्राच्या मनामध्ये चलबिचल सुरू होते, की 100% या घरामध्ये काहीतरी भुताटकी आहे किंवा काहीतरी वाईट शक्ती आहे, निगेटिव्ह एनर्जी काहीतरी या घरामध्ये आहे. अरे मित्रांनो, जेव्हा अशी पडीक जमीन, पडीक घर, वर्षानुवर्षे बंद असलेलं घर ना, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि तिथलं वातावरण चेंज होतं. सहजासहजी आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि जेव्हा बरेच दिवस आपण एखाद्या घरामध्ये, एखाद्या वास्तूमध्ये राहत नाही ना, तेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये तयार होते. आणि मित्रांनो, तसंच झालं होतं. त्या घरामध्ये चित्रविचित्र प्रकार त्या न पिणाऱ्या मित्राला अनुभवता येत असतात किंवा तो अनुभवत असतो. परंतु ह्या तिघांना ते सांगून त्यांना कळत नसतं. कारण दारूच्या नशेमध्ये आता बऱ्यापैकी यांना नशा चढलेली असते, दारू पिल्यामुळे. पुन्हा एकदा काही वेळाने आतमधून पुन्हा एकदा त्या किरसुणीच्या साहाय्याने कोणतरी कचरा काढतंय, असा त्या मित्राला पुन्हा एकदा त्या न पिणाऱ्या मित्राला आवाज येऊ लागतो. आता मात्र त्याला राहवत नाही. तो काय म्हणतो, "या खिडकीचा दरवाजा आपण आतमध्ये ढकलावा आणि ती खिडकी उघडते काय हे पाहावं आणि जर उघडली, तर त्या खिडकीतून आपल्याला आतमध्ये पाहता येईल मोबाईलच्या बॅटरीच्या सहाय्याने." म्हणून तो अलगद अशी ती खिडकी आतमध्ये ढकलतो. जशी तो खिडकी आतमध्ये ढकलतो ना, तसे दोन्ही दरवाजा थोडे त्या खिडकीच्या आतमधल्या बाजूने उघडतात आणि त्या 2 दरवाजाच्या फटीतून तो जो न पिणारा मित्र आहे, त्याचं नाव सुजय असतं. तो सुजय त्या लोखंडी गजातून मोबाईल असा आतमध्ये धरतो हाताच्या साहाय्याने आणि थोडासा वाकून आतमध्ये बघतो आणि जसा तो वाकून आतमध्ये बघतो ना, त्याने पाहिलेला जो प्रसंग आहे डोळ्याने, जी घटना आहे,
ते सगळं बघून त्याच्या अंगातून त्राणच निघून जातो आणि तो झपकन खाली बसतो आणि मग ह्या सगळ्यांना ओरडून सांगतो, "अरे तुम्ही इथे बसलात, इथे ह्या घरामध्ये भुताटकी आहे, त्या घरामध्ये भूत बसलंय, भूत." हे सगळेजण त्याला पुन्हा एकदा मूर्खात काढतात. "अरे काय तुला वेड लागलंय काय? सुजय तुला जर प्यायची नसेल, तर तू इथून निघून जा. पण आम्हाला डिस्टर्ब करू नको." तो सांगतो, की "मी ही खिडकी उघडली पहा आणि त्या खिडकीतून मी आतमध्ये पाहिलं तर एक बाई त्या आतमधल्या हॉलमध्ये बसली आहे. तिचे सगळे केस तिने तोंडावरती घेतलेत, पांढरी शुभ्र साडी नेसली आहे आणि दोन्ही पाय असे पोटाकडे एकत्र करून त्याच्यावर डोकं ठेवून ती बसलेली आहे." ते सगळे मित्र आता त्याच्या बोलण्यावर थोडा विश्वास ठेवतात. ते म्हणतात, की "बघूया तरी कोण आहे?" म्हणून ते पुन्हा एकदा त्या खिडकीतून तिघेही आतमध्ये बघू लागतात. त्यांना कोणीच दिसत नाही. आता ते त्याला सांगतात सुजयला, की "बघ जरा आता कोण दिसतंय काय?" तो सांगतो, "इथे भूत आहे." म्हणून वाकून बघ तरी त्या खिडकीतून. आता सुजय मात्र पुन्हा एकदा तो त्या लोखंडी गजातून खिडकीच्या मोबाईल आतमध्ये नेतो आणि बघतो तर ती बाई तशीच त्याला बसलेली दिसते. डोक्यावरती म्हणजे चेहऱ्यावरती केस घेतलेली, पांढरी शुभ्र साडी नेसलेली आणि दोन्ही पाय पोटाकडे असे घेऊन तिने त्याच्यावरती ढोपरांवरती डोकं ठेवलेले असतं. आणि हे सगळं बघून आता मात्र सुजय तिथे थांबण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तो म्हणतो, "तुम्ही झक मारत गेलात, तुम्हाला थांबायचं तर थांबा. मी इथे थांबणार नाही." तो धावत त्या घराच्या अंगणातून त्या पालापाचोळ्यावरती पाय देत त्या रस्त्यावरून निघून जातो. आणि आता हे सगळेजण त्याच्या त्या कृत्यावरती हसायला लागतात. आणि चौथा पेग आता ओतून हे सगळं पिणार होते. इतक्यात मात्र आता जोरदार आजूबाजूची झाडं हलू लागतात आणि वाऱ्याची झुळूक पुन्हा एकदा त्यांच्या अंगाला स्पर्श करून जाते. आणि आता मात्र घरातून एका बाईच्या हसण्याचा आवाज त्यांना येऊ लागतो आणि ह्या तिघांच्या कानावरती हा आवाज पडतो आणि आता मात्र त्यांची दारू पूर्णपणे उतरते. आणि आता ते मात्र एकमेकांना सांगू लागतात, की "हो रे, आता कोणतरी बाई त्या घरामधून हसते असा मला आवाज आला." तिघे जण एकमेकांना सांगतात, की "हो मला पण आला." दुसरा सांगतो, "मला पण आला." आता मात्र ह्यांना त्या दारूच्या नशेमध्ये ते म्हणतात, की खरं खोटं करायचं. हा दरवाजा आपण ढकलून आतमध्ये उघडायचा. कारण त्या दरवाजाला देखील ना लॉक लावलेलं नसतं. तो असाच दरवाजा बंद करून त्याला कडी लावलेली असते. आता तिघे जण हे जोरदार त्या दरवाजावरती लाथाबुक्के मारतात आणि तो दरवाजा धडकन आतमध्ये उघडतो आणि हे आतमध्ये प्रवेश करतात. काळा कुट्ट अंधार त्या रूममध्ये असतो, त्या हॉलमध्ये असतो. आता एक मित्र आपली मोबाईलची टॉर्च आहे ना ती पेटवतो आणि इकडे-तिकडे मारून आतमधून कसा काय हसण्याचा आवाज येतोय? या बंद घरामध्ये आहे तरी कोण? हे पाहण्यासाठी म्हणून तो आजूबाजूला ती टॉर्च फिरवतो आणि त्यांना देखील तेच चित्र दिसतं जे सुजयने पाहिलेलं असतं. एक बाई त्या हॉलच्या एका भिंतीला टेकून तिने आपले पाय पोटाकडे घेतलेले असतात, त्याच्यावरती डोकं ठेवलेलं असतं आणि तिचे केस ते पूर्ण तिच्या चेहऱ्यावरती आलेले असतात. तिचा चेहरा काही दिसत नसतो. यांच्या देखील अंगाचं पाणी होतं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता मात्र हे म्हणतात, की इथे थांबायचं नाही. जसे हे मागे फिरून त्या दरवाजातून आता बाहेर पडणार घरातून, एवढ्यात तो दरवाजा धाडकन बंद होतो आणि तो दरवाजा असा बंद होतो, की बाहेरून कोणीतरी कडी लावावी, तसा तो पूर्णपणे असा बंद होतो आणि त्यांना तो उघडत नाही, ताकद लावून देखील. आता मात्र ती बाई आपले केस दोन्ही हाताने पाठीमागे करते आणि तिचा जो चेहरा असतो, हे सर्वजण त्या मोबाईलच्या उजेडामध्ये पाहत असतात. तिचा चेहरा असा सुरकुतलेला असतो, पांढरे शुभ्र डोळे, दात असे टोकेरी असतात तिचे आणि विचित्र असा चेहरा असतो. पांढरी शुभ्र साडी नेसलेली असते आणि लांबसडक केस असतात आणि ती बाई आता हळू या तिघांकडे येऊ लागते. ती रांगत जमिनीवरनं त्यांच्यापर्यंत पोहोचते. यांची धावपळ होते त्या हॉलमध्ये इकडे जाण्यासाठी, तिकडे जाण्यासाठी कुठेतरी बाहेर पडण्याचा रस्ता मिळतोय काय? परंतु त्यांना कुठेच रस्ता दिसत नाही आणि आता बाहेर जाण्याचा दरवाजा देखील बंद झालेला असतो. मित्रांनो, ती बाई रांगत येते आणि एका मित्राला पकडते आणि त्याच्या दोन्ही पायाला पकडून ती आपल्याकडे खेचते. तसा तो मित्र तोल जाऊन जमिनीवरती धाडकन आदळतो
आणि ती बाई त्याला हळू-हळू आपल्या दिशेने ओढत असते पुढे-पुढे. ती आपली टोकदार नखं त्याच्या त्या पायांमध्ये घुसवत असते, आतमध्ये रुतवत असते. तसं हे दोघे जण त्याचे हात धरून त्याला कसातरी त्या बाईच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ती बाई काय त्या मित्राला सोडत नसते. हे कसेतरी एकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. परंतु ती बाई जोरजोरात हसून जी आपली नखं आहे, ती तिने पकडलेल्या त्या मित्राच्या मांडीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत असते. आणि यांची जोरदार आरडाओरड सुरू असते, "वाचवा, वाचवा! कोणीतरी आजूबाजूला असेल तर आम्हाला वाचवा, वाचवा!" परंतु तिकडे वाचवण्यासाठी कोण नसतं, कारण आजूबाजूला घर देखील नसतं आणि ते घर बरीच वर्ष पडीक असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला कोण देखील फिरकत नसतं. आणि हे जोरदार त्या तिच्या तावडीतून सुटण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतात. परंतु ती ती काय त्यांना सोडत नसते. ती आता त्या सगळ्यांना पकडण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असते. पण यांची धावाधाव सुरू असते. आणि इतक्यात मित्रांनो, एक अशी घटना घडते, की सुजय जो निघून गेलेला होता पहिला मित्र जो न दारू पिणारा होता. तो शैलेशच्या घरातल्या त्याच्या मोठ्या काकांना घेऊन येतो धावत-धावत आणि तो म्हणतो, की "अशा-अशा घरी आम्ही दारू प्यायला बसलो आणि तिथे असा-असा प्रकार झाला मी पाहिला." त्याचे काका जेव्हा ती गोष्ट ऐकतात ना, तेव्हा ते धावत-धावत कसे बसे म्हणतात, "चल, ते घर बरीच वर्ष पडीक आहे आणि त्या घरामध्ये भुताटकी आहे म्हणूनच त्या घरात त्यांनी ते घर सोडून कायमस्वरूपी दुसरीकडे गेलेले आहेत." ते धावत-धावत बॅटरी घेऊन त्या दिशेने, त्या घराच्या दिशेने येतात. त्या अंगणामध्ये येतात आणि जोरजोरात तो दरवाजा वाजवू लागतात आणि त्यांना हाक देतात त्या आतमधल्या मित्रांना. सुजय देखील त्यांना हाक मारत असतो आणि जशी दरवाजावरती त्यांची थाप पडते ना, तशी ती बाई त्यांना सोडते आणि अचानक गायब होते आणि दरवाजानंतर धडकन उघडतो आणि हे तिघे मित्र अगदी हैराण झालेले असतात. एका मित्राच्या आता पायातून अक्षरशः रक्त वाहत असतं आणि त्याचे काका त्या तिघांना कसेबसे त्या घरातून बाहेर काढून मग पुन्हा घरी घेऊन येतात आणि त्यांना सांगतात, की तुम्हाला कोणी सांगितलं या ठिकाणी दारू प्यायला बसायला?" हे घर जवळ-जवळ 6 ते 7 वर्ष बंद आहे. कारण ह्या घरामध्ये भुताटकीचा वास आहे म्हणून या घरातली लोकं आहेत ती हे घर बंद करून कायमस्वरूपी निघून गेले आणि आमच्या वाडीतलं का आमच्या गावातलं कोणी व्यक्ती ह्या घराकडे कधी दिवसाचं देखील फिरकत नाही आणि तुम्ही हा मूर्खपणा केलात की तिथे दारू प्यायला बसलात. आता ह्या तिघांना जे सुजय सांगत होता, की आल्यापासून तो वेगवेगळे तिथे जे प्रकार घडत होते ते त्यांना सांगत होता. ते त्यांना सगळे खोटे वाटत होते आणि आता ह्या तिघांनी जो घेतलेला अनुभव आहे, त्यामुळे त्यांना समजतं, की 100% या घरामध्ये भुताटकी आहे आणि अति झाल्यामुळे आम्ही हा सगळा प्रसंग आपल्यावरती ओढवून घेतलेला आहे आणि मग सगळेजण पुन्हा एकदा घरी येतात. आता त्यांच्या अंगामध्ये शैलेशच्या हळदीमध्ये नाचण्याची अजिबात शक्ती राहिलेली नसतात. मेंटली ते खूप खूप डिस्टर्ब झालेले असतात. त्या रात्री ते फक्त हळदीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम होतो आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळी हे सर्वजण मित्र आपली कार घेऊन मुंबईला निघून येतात, पुण्याला निघून येतात. तर मित्रांनो, अशी एक भयानक स्टोरी त्या 4 मित्रांनी अनुभवलेली असते, ती आज मी तुम्हाला या चॅनलवरती सांगितलेली आहे. कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि टेटी स्टोरी टेलर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे पुढील एक भयानक कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. धन्यवाद.